आनंदी आनंदी. हा बाबा, काही हवंय का तुम्हाला? नाही नाही, बस बस बस, मला काही नकोय ग. मी तुझ्यासाठी चहा आणलाय. माझा चहा कशासाठी आणला तुम्ही? अगं सकाळपासून राब राब राबतेस, चहा घे म्हणजे बरं वाटेल. घे. खरं तर दमलीये मी. पण आज तुझ्यामुळे बारसं बाकी छान पार पडलं बरं का. त्या कोलतेंची सून खूपच आनंदात दिसत होती. खरं तर या 4-5 दिवसांचीच तुमची ओळख, पण तू तिला लगेच आपलंसं करून घेतलंस. आनंदी, तुझ्यात माणसांना जपण्याची ही जी कला आहे ना, ती अशीच जपून ठेव. घे चहा घे म्हणजे तुला बरं वाटेल. आणि सगळा संपवायचा. हा आनंदी. हा येऊ का? हो या या वहिनी, या बसा. आनंदी, हे तुझ्यासाठी. कशाला? अगं आत्याचा मान आहे तो. उघडून बघ ना आणि मला सांग आवडतंय का. की पाय माझी साडी, किती सुंदर आहे साडी. हे पैसे? अगं हे तुझ्यासाठी. अगं माझ्या सासूबाई म्हणाल्या की तू ही सगळी कामं प्रोफेशनली करतेस. तुझा स्वतःचा स्टुडिओ आहे आणि तिथे तू अशा काही वस्तू बनवतेस आणि विकतेस सुद्धा. पण तू आमच्यासाठी आणि माझ्या लेकीसाठी हे सगळं काही फ्री मध्ये केलंस, म्हणून त्या बदल्यात हा छोटासा मोबदला. नाही नाही वहिनी, याची काहीच गरज नाही. आनंदी, अगं पैसे दिले म्हणून वाईट नको वाटून घेऊस. यू डिझर्व इट. आणि अगं खरंच खूप सुंदर डेकोरेट केलं होतंस तू. वहिनी, ह्याची खरंच काहीच गरज नाही. मी हे सगळं पैशांसाठी नाही केलं, प्रेमासाठी केलं, तुमच्यासाठी केलंय, इरासाठी केलंय. घ्या तुम्ही. तिच्या चेहऱ्याकडे बघितलं ना की आनंद होतो मला, आणि तोच खरा मोबदला आहे माझ्यासाठी. ह्याची काहीच गरज नाही. आनंदी, अगं नक्की आहेस तरी कशी तू? अगं तुझी आणि माझी ओळख होऊन नीट 4 दिवस सुद्धा झाले नाहीयेत. अगं पण तू इतक्या कमी वेळेत मला आपलंसं केलंस, मला जीव लावलास. तुझ्या रूपात मला एक छान मैत्रीण भेटली ग. अगं पण आनंदी, तू हे सगळं कसं काय करू शकतेस आणि कशासाठी? कशासाठी करते हे मला नाही माहिती, पण इराचा लळा लागलाय मला. काय चाललंय ग? वास तर छान सुटलाय. वा वा वा, वडी सुरेख. तुम्ही काय नेहमीप्रमाणे कोशिंबीर? हो, बाकी करायला आहेच आनंदी ना. आई जरा वडे बघते मी, म्हणजे गरम आहे गरम आहे. सावकाश. पाहुणे येणार आहे ना, जरा बघते कसे झाले ते. सांगा आनंदी. हे काय? तिखट मीठ कसं झालं ते बघते. अरे हो, पाहुणे यायचे, जरा धीर धर ना. अहो तिखट मीठ कसं ते बघायला नको. हा, नेहमीचे पाहुणे आहेत का ते? अगं सांग ना मग. राहिलं राहिलं. थोडे आले कसे नाहीत अजून? मी बघून येतो. आले 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 घेऊन ये. चला या, आले पाहुणे. या 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 ताई साहेब. नमस्कार. या ताई साहेब. वर्षाताई, छान दिसताय. खूप वेळ घेतला हिने. माहेरी जायचं होतं तरी तासभर लावला आवरायला. घेणारच ना नंदू. 5 परतावण्यासाठी आलीये ना माहेरी. इंदू मावशी नाही आल्या? नाही, येणार होती ती, पण काय ना लग्नातलाच पाहुणचार खूप झाला. ताई, लग्नामध्ये खूप धावपळ झाली ना, म्हणून खूप दमले आई. मी पण दमले हो, काय सांगू. आनंदी, हो. माझी मिस तयार झाली. चांगली दिसते ना नक्की? सुंदर दिसताय. अगो बाई, वर्षा किती सुंदर दिसतेस ग. थँक्यू. आज 5 परतावण ना ग.
आनंदी म्हणालीच होती. आणि जोडा काय छान शोभून दिसतोय. थँक्यू. हो. अरे नको नको, अरे राहू दे, सुखी राहा. संस्कार आहे. पण काकांच्या पण पडा. आता मला सांग, जोडीने आमच्या घरी जेवायला कधी येत आहे? अगं माझा मुलगा, सून आणि नात पण आलीये. हो कळलं मला. कशी आहे टाकू? ठकू नाही, इरा. पेढा खाल्ल्याशिवाय मी नावच घेणार नाही. अगं एक पेढा काय, तुला अख्खा बॉक्स देते. पण मला सांग, तू काल बारशाला का नाही आलीस? तुझी उणीव जाणवली ग. आता आली ना, आता जायच्या आधी येऊन जाईन, बाळाला भेटीत. ये हा नक्की. नक्की. ताईसाहेब तुम्ही पण या हा. आणि खरं सांगू का, खूप सुंदर दिसतेस हा. सासरचं प्रेम चेहऱ्यावर दिसायला लागलंय. चला रियू, चला हो. काय ग वर्षा, 5 परतावणे का? हो, किती सुंदर दिसतेस. हो ना, खरंच. चला चालू दे तुमचा कार्यक्रम. येतो आम्ही. आता सगळा कौतुक सोहळा इथेच करायचा आहे का? आत यायचं नाहीये? अहो नाही, ते येतात ना मध्ये मध्ये, टिळा रावलाच. हा या नंदुराव या. त्यांचा हळदी कुंकवाचं चालू द्या. घ्या, पूर्ण खा. या 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 आत या. साहेब या ना, या. बसा, बसा बसा, बसा. बसा. मला बॅग या. देता का? बॅग नाही, हा. नको राहू दे. बॅग राहू दे. बसा, बसा बसा. बसा बसा बसा. अगं बाई! मध्यभागी बसा. पाहुण्यात तुम्ही. इकडे सरक, इकडे सरक. बसा. काही नाही, माहेरपणाचा हा असा मान आयुष्यात पुन्हा कधी मिळेल असं वाटलं नव्हतं आनंदी. सवाष्ण असणं किती महत्वाचं असतं या समाजात, हे आज कळतंय. आनंदात आहात ना तुम्ही? मग लोक काय म्हणतील याची पर्वा नाहीये आम्हाला. तुम्ही आनंदात राहणं आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. नाही नाही, अहो तिकडे नका बसू. तिकडे आमची वर्षा बसते नेहमी. वर्षाताई बसा. बसा. बसा बसा बसा, बसा. या, या, या. इकडे या, इकडे बसा. या, या, इकडे बसा. ये चिंगी इकडे ये. बसा, बसा, इकडे बसा. बस. तसंही चालेल, तसंही चालेल. अगं बाई, मग इकडे येता का तुम्ही? येता? हा, ये ये. बस बस. हा, बसा ताई साहेब. आता बसा. हा, अगं बाई. आई आई अगं, या बाजूला बसायचं. चिंगी तू इकडे ये. चालेल, मग इकडे बसा. इथे. इकडे. नंदकुमारराव कुठे बसतील? अगं बाई, जावे बापू या ना, या. हो, या इकडे बसू. आपण इकडे बसू. काहीच जावई हरकत तिकडे नाही, आम्ही बसतील. खेळतो ना खुर्च्या इकडे. आणि बसा तुम्ही, बसा. बसा. बसलेत का सगळेजण? आले आले, आनंदी आली. हो हो. बरं, आपल्याला खेळ खेळायचे तर आता. हो. आनंदी हे खेळ काय आता? खेळ तर खेळावेच लागते, परंपरा आहे आपली. बरं का चिंगी, आपल्याला 2 खेळ खेळायचे. पहिला खेळ, तुम्ही एकमेकांचे हळकुंड सोडवायचे. दुसरा खेळ, ती अंगठी या दुधात टाकणार, एका हाताने शोधायची. हा, आणि जो जिंकेल त्याचं संसारात वर्चस्व असेल. लक्षात ठेवा. वा 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 वा. चला. पण मी काय म्हणते, हे सगळे खेळ सासरी खेळायचे असतात की नाही? मग तुम्ही खेळला असाल ना सासरी? खेळायला सुरुवात करूया. खेळूया, खेळूया. चला चला खेळू. चला चला. हा. हो, हो, या. नंदुराव, हा. जवळ जो द्या. जिंकेल त्याचं वर्चस्व. मला वर्चस्वाचं माहित नाही, पण मला हा खेळ जिंकायचा आहे. अगं बाई. आणि मला वाटतंय की तू आयुष्यभर माझंच ऐकावंस, म्हणून मला हा खेळ जिंकायचा. तशी शाळेत कधी जिंकली नाही. आई नाही असू. आता जिंक, आता जिंक. हा, पण एका हाताने सोडायचंय. हा हा. चला खेळा. मी हे ठेवते हा, नाही तर सांगेल. वर्षा तू जिंकणार का? हा. हा, म्हणजे बाईचं वर्चस्व.
हो. नाही नाही का म्हणजे तसं नाही, ह्या खेळात वर्षा जिंकेल असं मला म्हणायचंय. नंदू दादा, मी तुमच्या बाजूने, खेळा तुम्ही. वर्षा खेळ ग तू, मी तुझ्या बाजूने. बर. सुटली का? नाही सुटली? कशी नाही सुटत तेच बघ. थांब इकडे ये. हे बघ. अरे सिंपल आहे हे बघ. ती सरगाट आहे ना, ती ओढ ना, बघ ना. काय इकडे या तुम्ही. काय झालं? इथे या. काय हे असं नाही. काय चिटिंग करताय तुम्ही. कोणी चिटिंग केली? तुम्ही चिटिंग केली. काय चिटिंग केली? हे असं कोण सांगतं? हे बघ सांगू शकतो आपण. नाही नाही सांगू शकत. हे खेळ आम्ही खेळलेलो आहेत आणि आम्ही मदत करतोय. वर्षा जिंकली. म्हणजे संसारात बाईचं वर्चस्व. वर्षाताई, आता दुसरा खेळ. हा खेळ महत्वाचा आहे. हा थांब. नंदू दादा इथे समोर बसा. त्यांना खुर्ची दे. हा खुर्ची द्या. हा ठीक आहे. ही अंगठी माझ्या हातात आहे. ती दुधात टाकते. सगळ्यांनी बघा. हा शोधा. हा शोधा. अरे एकच हाता, एका हाताने शोधायचं. शोध ग लवकर. बघ वर्षात जिंकणार यावेळी सुद्धा. म्हणजे तुम्ही मान्य करताय तर संसारात बाईचंच वर्चस्व हवं. नंदू दादा खेळा तुम्ही, तुम्हीच जिंकणार. शोधा लवकर. तुला अजून नाही सापडली? नाही सापडत आहे दादा. असं सापडत नाही. शोध बरं नीट. अशी नाही शोधायची अंगठी, साच पडावा लागतात, कळलं का? आणि एकमेकांचे हात नाही धरायचे, अंगठी शोधायची आहे. नंदूराव तुम्ही खेळ खेळा ना, बाकीच्या गोष्टी खेळा बरं. त्या बाजूला बघा ना. तिकडे तिकडे बघ. एक मिनिट. इकडे ये, इकडे ये. हे काय? हे काय? काय? हे अंगठी कशी काय? म्हणजे तू अंगठी त्या दुधामध्ये टाकलेलीच नव्हती. नाही चिटिंग करते. चिटिंग नाही करत आहे. पण ही अंगठी माझी आहे. नाही हिची कुठून आली? तू दुधामध्ये टाकलीच नव्हतीस आणि आता तू नंदूला देत होतीस, मी तुला पकडले. चिटिंग करते. आनंदी चिटिंग. आई मी अंगठी टाकली की नाही? सगळ्यांसमोर अंगठी टाकली. चिंगी सांग बरं. अरे तिने आपल्याला उल्लू बनवलं. तिने अंगठी टाकलेलीच नाहीये, ही अंगठी आहे आणि ही गपचूप आता नंदूला देत होती. मी स्वतः पकडले तिला. आनंदी चल अंगठी दे इकडे. ही अंगठी माझी आहे. आनंदी अंगठी दे. माझे घाबरले ना मी. आणि ती अंगठी माझी आहे ती अंगठी. चिटिंग करतेस तू आनंदी. मगाशी नंदू हरला होता, त्याला जिंकवण्यासाठी चाललंय ना सगळं. नाही नाही हे बघा, मी चिडीचा डाव कधी खेळत नसते. माझी आहे ती अंगठी. आनंदी अंगठी दे. तुम्ही बघा बाहेर काय चाललंय. मी बाहेर का अंगठी बघू मी? ठेवणार. माझी अंगठी आहे. हे बघ, ज्यांना खोटं बोलता येत नाही ना त्यांनी कधीच खोटं बोलू नये आनंदी. ती अंगठी म्हणते मला वर्षाला जिंकवायचं. म्हणजे काय तुम्हाला मान्य आहे तर काय? संसारात बाईचं वर्चस्व असायला हवं. नाही दे दे. अंगठी माझी आहे. आणि इकडे अंगठी. आनंदी माझी अंगठी. मला मान्य आहे, संसारात बाईचंच वर्चस्व असतं आणि असायला हवं.
क्या बात आहे. नाही हो बाबा, नंदू दादांनी चांगला घेतला हो, उखाणा. हो, हो. खरंच, खरंच. आनंदी घे. हा आई. हो सावकाश हा. दादा हो. वाढ वाढ अजून एक अजून. हो जाऊया अजून बापू एका. निवांत. हो. हा आनंदी मला दे वडे. हो. हा. ताई नाही घ्या हो घ्या. नाही खूप खाल्लं मी आज. आई गुडघे अरे मुद्दाम बसले खाली ताई साहेबांसोबत नको का कोणी घरातलं म्हणून. वहिनी वडे छान झालेत हा. आवडलेत ना? हा. नंदूराव, अहो आनंदीच्या हातचं जेवण म्हणजे डायरेक्ट कोकणात गेल्याचा फील येतो. घ्या घ्या घ्या. काय नणंदबाई, आवडलं का नाही सगळं? खूप छान झालंय. ए सावकाश होऊ द्या. जीवदान धावपळ मालती ताई. नाही हो. चिंगे ए बाळा ये जेवायला ये. नाही आजी, मी नंतर जेवते. काय करते उमरेवर? बघ रे राघवा काय थांब, मी बघतो, तुम्ही जेवा. हा लहान मुलं म्हणजे ना. ही चिंगी, तू काय करते? अरे बाबा, बूट नंदू काकाचे बूट लपवायचे असतात ना, म्हणजे तो आपल्याला पैसे देईल. आनंदी, खूप छान झालाय सगळा स्वयंपाक. आवडलं ना? अजून आणू? नाही नाही बास. मला वडा आण. ताई तुम्हाला काही हवंय का वडा? नाही नाही नको. ए पण तूही आपल्या घरी कर असेच वडे. हो कळणार ते कळणार, काही काळजी करू नका. मुलींच्या अंगावर पडलं ना आपोआप शिकतात मुली. आमच्या आनंदीला तरी कुठे येत होतं. आई हा तिच्या अंगावर पडलं म्हणून ती करायला शिकली. तसं तिच्या बिचारीच्या अंगावर जरा लवकरच पडलं माहेरी. आमच्या वर्षाच्याही अंगावर पडलं तर करणार ती. करणार म्हणजे काय करते ती. कालचा स्वयंपाक सगळा तिनेच केला होता, तोही चांगला. काय वर्षा? काय म्हणालात? हिने सगळा स्वयंपाक केला? हो सगळा? हो आमचाही विश्वास बसत नव्हता, पण छान झालं होतं जेवण. थँक्यू. काय बोलताय? माझा नाही विश्वास बसत बाई. म्हणजे तुम्ही सांगताय म्हणून विश्वास ठेवते मी, पण हिने नसेल केला स्वयंपाक. म्हणजे तिने बाहेरून आणला असेल आणि तुम्हाला सांगितलं असेल मी केला. नाही नाही, मी केला होता स्वयंपाक. हो म्हणजे आई काय असं? अरे अगं, अगं, मी ताट वर्षा ठेवते. मी ठेवते ना तुझं ताट. अगं बाई ताट ठेवते म्हटलं तर गेली. थांबा मी आले. मी आले. माझंही झालं. तुमचं चालू द्या ताई साहेब, चालू द्या. जाऊया बाबू, तुम्ही लक्ष द्या इकडे. होईल ते सगळं. घ्या. वर्षा वर्षा ए वर्षा, काय झालं ग बाळा? अगं का रागवून निघून आलीस? अगं त्याच्यावर का राग? तू माझ्या सासरच्या समोर जो माझा उद्धार केलायस ना, त्याने मन भरून आलंय आई माझं. अरे अगं मस्करी करत होते राजा. कशाला करायची अशी मस्करी मला कळत नाही. वर्षाताई खरंच मस्करी करत होत्या त्या. चला बरं बाहेर सगळेजण बसले. चला. आनंदी, हिला सांगून ठेव माझ्या सासरच्या समोर काही बाई बोलायचं नाही म्हणून. अगं किती मेहनतीने मी इम्प्रेस केलं होतं त्यांना, माहितीये ना तुला. आता काय वाटेल त्यांना की मी जेवण बाहेरून मागवलं म्हणून. काही कोणाला काय वाटणार आहे? काही नाही वाटत. अगं ती पद्धत असते. सांग तिला सांग. अगं म्हणजे 5 परतावनाला आल्यानंतर मुलीकडच्यांनी सासरकडच्यांना मुलीबद्दल काहीतरी वाईट साईड बोलायचा. म्हणजे मग सासरकडचे मुलीची बाजू घेतात. मग समजायचं की मुलींनी सासरकडच्यांना आपलंसं करून घेतलंय. अगं मग अडून अडून कशाला विचारायचं? मी सांगितलं असतं ना. नाही ग, तू लाग सांगशील, सासरकडची मंडळी सांगतील. अगं सासू नंडेचं सोड, नंदूराव तरी सांगतील का काय नेमकं घडतंय तुमच्यात काय नाही. तेव्हा म्हणून मग असं आडून 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 विचारावं लागतं. पद्धत असते ती. नंदूला काही अडून अडून विचारलेलं कळणार नाही. तू मला विचार थेट, मी सांगते. बर थेटच विचारते. झाली का नवीन संसाराला सुरुवात? अगं म्हणजे काय, फायनली आमचं लग्न झालंय. खुश होता मी. ते नाही विचारत आहे ग मी. लग्न झालंय पण आता लग्नानंतरचं काय? आई अगं आत्ता तर संसार सुरू झालाय. छान चाललंय सगळं. अगं मूर्ख मुली, नातवंडाचं काय? आई तुला कशाला हवाय लगेच नातवंड? हा चिंगी आहे ना आपली. चिंगी आहेच ग, चिंगी आहेच. मी म्हणजे मला आता नातू हवाय दोघींकडून. बोला पहिले कोण देतंय?